नमस्कार फ्रेंड्स, विद्याच क्राफ्टिंगमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण उंबरठा पट्टी बनवणार आहोत. त्यासाठी मी OHP शीट घेतले आहे. आपण रेडी रांगोळीमध्ये उंबरठा पट्टी बनवणार आहोत. तर आडवे म्हणजे लांबी 16 इंच आणि उंची 4 इंच असं आपण एक OHP शीट घेतला आहे. हे A3 साईजचं OHP शीट आहे, ज्याची उंची 16 इंच असते. तर त्यानंतर आपण एका बाउलमध्ये फॅब्रिक ग्लू आणि त्यात 2 थेंब पाणी घेणार आहोत. जास्त पाणी मिक्स नाही करायचं आहे आपल्याला, एकदम 2 थेंब पाणी मिक्स करायचं आहे आणि ब्रशने ते मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पातळ केल्याने रांगोळी काही दिवसांनी निघून येते. तर आपल्याला एकदम असं घट्ट असं मिश्रण करायचं आहे आणि ते OHP शीटवरती असं व्यवस्थित ॲप्लाय करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आणि यावरती आपल्याला व्यवस्थित रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे. व्यवस्थित फॅब्रिक ग्लू लावून झाल्यानंतर आपण रांगोळी स्प्रेड करून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही कलर घेऊ शकता. ही रांगोळी आपल्या घरात जी रांगोळी आहे तीच आहे, टेक्स्चरवाली. तुम्ही दररोज जी रांगोळी काढता तीच रांगोळी यूज करायची आहे. या अशा पद्धतीने मी चाळणीच्या सहाय्याने रांगोळी स्प्रेड करते आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हातानेही व्यवस्थित रांगोळी स्प्रेड करू शकता. आता आपल्याला एका OHP शीटने पुन्हा त्या रांगोळीवरती दाब देऊन घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा रांगोळी साईडला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे बघा, व्यवस्थित रांगोळी चिटकली गेली आहे. त्यानंतर आपण सगळे पार्ट असेच 1 बाय 1 कंप्लीट करणार आहोत. या पद्धतीने आधी फॅब्रिक ग्लू लावून घेणार. ही रांगोळी खूप दिवस टिकते आणि अगदी 2 मिनिटात म्हणजे बनवायलाही वेळ लागत नाही आणि सणासुदीला एकदम दुसरी कामं आवरण्यातच वेळ जातो, त्यामुळे रांगोळी काढायला वेळ भेटत नाही. त्यामुळे ही रांगोळी आपण अगदी 2 मिनिटात दरवाजात ठेवून तयार करू शकतो. फॅब्रिक ग्लू वापरल्यामुळे ही रांगोळी खूप दिवस टिकते, खराब होत नाही आणि फोल्ड केली तरीही काही प्रॉब्लेम होत नाही, ती तुटत नाही. जर तुम्ही फेविकॉल वापरला तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. काही दिवसांनी रांगोळी कडक होते किंवा मग तिचे तुकडे पडतात. पण जर तुम्ही फॅब्रिक ग्लू वापरला तर रांगोळीचे तुकडे पडत नाहीत. तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा. या अशा पद्धतीने व्यवस्थित ब्रशने फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आणि रांगोळी स्प्रेड करायची. यानंतर आपल्याला ही रांगोळी 2 तास सुकायला ठेवायला लागते. फर्स्ट लेयर दिल्यानंतर आपण रांगोळी 2 तास सुकायला ठेवू शकतो आणि त्यानंतर पुन्हा आपण सेकंड लेयर देऊन घेऊ शकतो. आता आपल्याला यावरती सेकंड लेयर देऊन घ्यायचा आहे 2 तास रांगोळी सुकल्यानंतर. अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने तुम्हाला पुन्हा फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे. तुम्ही व्यवस्थित बघू शकता मी किती एकदम हलक्या हाताने फॅब्रिक ग्लू लावून घेते. जर तुम्ही जास्त दाब देऊन फॅब्रिक ग्लू लावण्याचा प्रयत्न केला तर ते फर्स्ट लेयरला लावलेली रांगोळी आहे ती निघून येण्याची भीती असते. त्यामुळे एकदम हलक्या हाताने लावायचं आहे. फर्स्ट लेयरला तुमचं मिश्रण थोडंसं घट्ट असतं, त्यात थोडंसं पाणी मिक्स करून तुम्ही सेकंड लेयर देऊन घ्या, कारण की ते घट्ट मिश्रण सेकंड लेयरला स्प्रेड होत नाही ब्रशने. त्यामुळे आणखी थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि त्यानंतरच सेकंड लेयरला ते ॲप्लाय करायचं. अशा पद्धतीने आपल्याला सेकंड लेयरला रांगोळीला दाब देऊन घ्यायची गरज नसते, कारण की फिनिशिंग निघून जाते. फक्त आपल्याला स्प्रेड करायचे आहे आणि काढून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मी प्रत्येक वेळी एकच पार्ट कंप्लीट केला आहे, कारण की जर तुम्ही
अनेक पार्ट कंप्लीट केले, जास्त पार्ट कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला तर 2 कलर एकात एक मिक्स होतात. त्यामुळे प्रत्येक वेळी एकच कलर ॲप्लाय करायचा आणि तो आधी साईडला काढून घ्यायचा, नंतर दुसरा कलर ॲप्लाय करायचा. तर मी इथं फेविक्राईलचा एक व्हाईट कलर घेतला आहे. ॲक्रेलिक कलर आहे हा. याने आपण पूर्ण रांगोळीला बॉर्डर करून घेऊया. मी व्हाईट कलरने करते आहे. तुम्ही कुठलाही कलर वापरू शकता, गोल्डन, ब्लॅक, ग्रीन, पिंक कुठलाही घेऊ शकता. स्टेशनरी शॉपमध्ये हा कलरची बॉटल ही 20 रुपयाला भेटते. त्यानंतर A3 साईजचे एक OHP शीट 15 रुपयाला आणि जर A4 साईजचं OHP शीट घेतलं तर ते 5 रुपयाला भेटतं. अगदी सुंदर रांगोळी बनवून तयार होते आणि तुम्ही कितीही वेळेस वापरू शकता. देवघरातही रांगोळी खूप सुंदर दिसते. तर मी बनवलेली रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप सुंदर अशी रांगोळी बनवून तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.